सो हॅलो अँड वेलकम टू 1729 आचार्य अकॅडमी. मी आहे ओजस सर आणि मी शिकवतो फिजिक्स. तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, त्याच्यानंतर आपण बघितलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर आपण एक सेंट्रिपिटल फोर्स बघितला. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहे ते आहे केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर ह्या युनिव्हर्समध्ये जेवढेही प्लॅनेटरी मोशन होत असतात म्हणजे प्लॅनेट्स हे मोशन होत असतात, ते कसे होत असतात की एक प्लॅनेट एका स्टारच्या अराउंड गोल फिरत असतो. तर ते सगळे युनिव्हर्समध्ये एक केपलर्स लॉ म्हणून फॉलो करतात. तर ह्या केपलर नावाच्या सायंटिस्टनी आपल्याला 3 लॉज दिले प्लॅनेटरी मोशनचे. तर ते आज आपण बघणार आहेत. ठीक आहे. सो केपलर्स फर्स्ट लॉ कोणता आहे? लॉ ऑफ ऑर्बिट्स. केपलर्स फर्स्ट लॉ कोणता आहे? लॉ ऑफ ऑर्बिट्स. तर जे ऑर्बिट्स असतात, जे प्लॅनेटरी मोशन मध्ये ऑर्बिट्स असतात, जे प्लॅनेट्स कोणत्याही सनच्या अराउंड फिरतात, ते एक्झॅक्टली सर्क्युलर नसतात, तर ते इलेप्टिकल असतात. लॉ काय म्हणतो? एव्हरी प्लॅनेट ऑर्बिट्स द सन अँड फॉलोज अन इलेप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता याचा अर्थ काय तो आपण समजू. कोणताही प्लॅनेट या युनिव्हर्समध्ये कोणत्या एका सनच्या अराउंड ऑर्बिट करतो आणि तो जो ऑर्बिट करतो तो एका इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये एका इलेप्टिकल पाथमध्ये ऑर्बिट करतो किंवा एका इलेप्टिकल पाथमध्ये त्या सनच्या अराउंड गोल फिरतो. म्हणजे काय की हा जो इलिप्स आहे, हा फिगर तुम्ही बघितला असेल ना मित्रांनो याच्या आधी, तर ह्या इलिप्स पाथमध्ये जातो, तो सर्क्युलर पाथ नसतो. आणि ह्या इलिप्सचे 2 फोकस असतात, एक इकडे असतो आणि एक दुसरा इकडे असतो. तर ह्या 2 फोकस मधनं कोणत्या तरी एका फोकसवर आपला स्टार असतो, कोणत्या तरी एका फोकसवर आपला स्टार असतो. आता हा प्लॅनेट असा गोल फिरेल, तो कधीतरी इथे येईल आणि तो कधीतरी इथे येईल. ठीक आहे. तर जेव्हा तो स्टारच्या सगळ्यात क्लोजेस्ट असतो, तो स्टारच्या सगळ्यात क्लोजेस्ट असतो, तर त्या पोझिशनला मित्रांनो काय म्हणतात? पेरिजी. काय म्हणतात? पेरिजी. आणि जेव्हा तो प्लॅनेट स्टारच्या सगळ्यात दूर असतो, तर त्याला काय म्हणतात? अपोजी. काय म्हणतात? अपोजी. ठीक आहे. तर हा आपला केपलरचा फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट्स आहे. तो काय सांगतो की कोणताही एक प्लॅनेट युनिव्हर्समध्ये स्टारच्या अराउंड गोल फिरतो आणि तो फिरतो कोणत्या ऑर्बिटमध्ये? तर इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. सो आता केपलर्स सेकंड लॉ, हा ऍक्च्युअली फर्स्ट लॉ नाही, हा काय सेकंड लॉ आहे. केपलर्स सेकंड लॉ आहे. तो लॉ कोणता आहे? लॉ ऑफ एरियाज. लॉ ऑफ एरियाज. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याचा अर्थ काय आहे की आता हे बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरेल. हा आपला प्लॅनेट आहे. हा प्लॅनेट कसा एक इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरेल आणि ह्या इलिप्सचे 2 फोकस असतील, त्यातल्या एका फोकसवर आपला सन असेल. ठीक आहे. तर आता लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, आता मी इकडनं ही लाईन काढली. ठीक आहे. आता इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, म्हणजे सपोज एक महिन्याच्या ड्युरेशन मध्ये हा प्लॅनेट इथपासनं इथपर्यंत पोहोचला. सपोज एक्झॅक्टली तसं नाही, बट एका महिन्याच्या ड्युरेशन मध्ये हा प्लॅनेट इथपासनं इथपर्यंत पोहोचला. तर हा जो एरिया झालाय मित्रांनो, हा जो शेडेड एरिया दिसतोय, हा जो एरिया असेल, हा सपोज आपण ए घेतला, एक एरिया ए कव्हर झालाय. तर जेव्हा हा प्लॅनेट इथे पोहोचेल आणि तिथनं आपण 1 महिन्यासाठी बघितलं, तर सी पासून डी पोझिशनवर पोहोचला. तर अगेन ही जी सन पासून प्लॅनेटला जी लाईन जॉईन करते आहे, ती जो हा एरिया बनवेल हा वाला एका महिन्यात, सेम टाइम आहे 1 महिन्याचा. इथे पण 1 महिना टाइम घेतला होता, इकडे पण 1 महिना टाइम घेतला. तर हा एरिया येईल, हा शेडेड एरिया, हा एरिया आणि हा एरिया सेम राहणार आहे. तसंच इथे पण होणार. इथे पण जेव्हा 1 महिन्याचा टाइम दिला आणि तो पॉइंट ई पासून पॉइंट एफ पर्यंत पोहोचला आपला प्लॅनेट, तर हा जो एरिया कव्हर होणार आहे तो पण किती राहिलाय? इक्वल राहिलाय. तर हा लॉ काय म्हणतो की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता केपलर्स थर्ड लॉ काय म्हणतो ते बघूयात. केपलर्स थर्ड लॉ, हा लॉ आहे लॉ ऑफ टाइम पिरियड्स. हा लॉ आहे लॉ ऑफ टाइम पिरियड्स.
द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दी सन. आता याच्यात पहिले 2-3 गोष्टी येतात, आपण त्या समजून घेऊया. मीन डिस्टन्स म्हणजे नक्की काय? आपल्याला माहितीये की एक फोकस वरती आपला सन असतो, जो इलेप्टिकल ऑर्बिट असतो त्याच्या एका फोकस वरती आपला सन असतो. त्याच्यामुळे आता हे डिस्टन्स सगळ्यात छोटं वाला असणार आहे, हे सगळ्यात मोठं वाला असणार आहे, हे काहीतरी वेगळे येणार आहे, हे काहीतरी वेगळे येणार. ते हे सगळे जे वेगळे वेगळे डिस्टन्सेस आहे त्याचा आपण मीन घेतला म्हणजे ऍव्हरेज घेतला तर जे आपल्याकडे मीन डिस्टन्स येतं त्याला आपण काय म्हणणार? डी. हे डी कोणता आहे? मीन डिस्टन्स आहे किंवा ऍव्हरेज डिस्टन्स आहे. तर हा जो ऍव्हरेज डिस्टन्स आहे त्यांनी काय म्हटलंय? द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड. म्हणजे काय? जसं अर्थला सनच्या अराउंड फिरायला 1 वर्ष लागतो, तर 1 वर्ष काय झाला? हा अर्थचा टाइम पिरियड झाला. सो जो टाइम पिरियड टी असेल त्याचा स्क्वेअर, टाइम पिरियडचा स्क्वेअर हा कशाची प्रपोर्शनल आहे मित्रांनो? ऍव्हरेज डिस्टन्सच्या क्यूबशी. ऍव्हरेज डिस्टन्सच्या क्यूबशी इज प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे ह्या लॉचं म्हणणं काय कळलं का? की ह्या प्लॅनेटला या सनच्या अराउंड फिरायला जो टाइम पिरियड लागणार आहे त्या टाइम पिरियडचा जर का मी स्क्वेअर केला तर तो प्रपोर्शनल असेल ह्या डिस्टन्स, जो ऍव्हरेज डिस्टन्स येईल मला सगळ्या डिस्टन्सचा काढून त्याच्या क्यूबशी डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. ठीक आहे. तर हे होते आपल्या केपलर्सचे 3 लॉज. ठीक आहे. हे आय होप सो तुम्हाला समजले असतील. थँक्यू.